एक मोठी बातमी सध्या श्रीनगरमधनं कळतेय। श्रीनगरमध्ये जवानांकडनं शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे। लोकांच्या घराघरात जाऊन जवानांकडनं तपास सुरू आहे आणि संबंधित भागातील परिसरातल्या नागरिकांची सुद्धा अगदी कसून चौकशी केली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। श्रीनगरमध्ये जवानांकडनं शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे। लोकांच्या घराघरात जाऊन ही शोधमोहीम राबवली जाते आणि केवळ शोधमोहीम घराघरात जाऊन नाही तर काही संशयित नागरिकांची आणि स्थानिकांची सुद्धा तपास यंत्रणेकडनं चौकशी केली जाते। या सर्च ऑपरेशनचे हे फोटोज आपण पाहतोय। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आज 10 दिवस झालेले आहेत। संशयित अतिरेकी संशयित दहशतवादी यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे। प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत अधिक माहिती देण्यासाठी। हे सर्च ऑपरेशन सर्च मोहीम प्रशांत कशी तीव्र होतीये? ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे की खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने एक अतिशय विविध स्तरावरती सर्च अभियान सुरू आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की जे दहशतवादी गुन्हेगार आहेत दहशतवादी आहेत ते साधारणतः ते जर बघितलं आपण तर या एक प्रकारे असं पाहायला मिळते की साधारणतः हे सर्व जे सर्च अभियान आहे मुसा असो या साधारणतः त्याच परिसरात लपून असल्याची माहिती पडलेली आहे। त्यामध्ये म्हणजे ग्राउंड वर्कर जे आहे सर्व ते देखील तिथे असल्याची माहिती पुढे मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की त्या दोन विभागामध्ये हे दहशतवादी विभागले गेलेले आहेत। त्याचमुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सर्च मोहीम युद्धस्तरावर सुरू आहे आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या माध्यमातून ही सर्च मोहीम सुरू आहे। सोबतच पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, भारतीय लष्कर देखील आहे आणि श्रीनगरकडून जवानांमध्ये इतकी शोध मोहीम सुरू आहे की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये या दहशतवाद्यांना निश्चितपणे तपासून त्यांना ज्या पद्धतीनं जो त्यांनी हा दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला केला होता तो हल्ला निश्चितपणे एक निष्पाप पर्यटकांवरती त्यांनी केलेला 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता त्यामुळे त्याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल असा प्रयत्न भारत सरकारचा आहे। धन्यवाद प्रशांत, या सगळ्या अपडेट्स बद्दल। ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी बातमी समजते ती म्हणजे पाकिस्तानात आता भारतीय गाण्यांना बंदी घालण्यात आली आहे। पाकिस्तानी रेडिओ स्टेशन्सवरती भारतीय गाणी वाजणार नाहीत। पाकिस्तानच्या ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। दोन देशातलं तणावपूर्ण वातावरण आणि भारताची युद्धसज्जता या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानमध्ये आता भारतीय गाण्यांना बंदी घातली जाते। पाकिस्तानच्या रेडिओ स्टेशन्सवरती भारतीय गाण्यांना बंदी असेल। ही गाणी रेडिओ स्टेशनवरनं वाजवली जाणार नाहीत। पाकिस्तानच्या ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। दोनही देशांमध्ये सध्या राजनैतिक पातळीवरती आधीच बंदीचे विविध उपाय राबवले जात आहेत।